छकुले, काय ग? तू काय करतेस इकडं? माझं काम आहे तुझ्याकडं. माझ्याकडे? एक मिनिट, तू शाळा बुडून इकडे आलीस वय? एवढं काय काम आहे माझ्याकडं? तू पण चिडलीस ना माझ्यावर, सगळीच चिडते ती. अगं बाळा, मी बरं सॉरी इथं बस. काय झालंय? कोण काय बोललंय का तुला? आपण म्हणतो ना लेडीज फर्स्ट आहे, ते सगळं खोटं आहे. अगं छकुले, काय झालंय? पप्पा रागवले माझ्यावर. का रागवले? पण संध्याकाळी बाहेर जायचं नाही म्हणून. सगळी म्हणतात लेडीज फर्स्ट असते, पण हे सगळं खोटं आहे. अगं लेडीज फर्स्टच असते आणि असणारच बघ. कसं काय ते? तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर इकडे आले. बाद झाला. आता मी काय सांगते ते नीट ऐक. आता शाळेत जायचं आणि तुझ्या मैत्रिणीसोबत मस्त खेळायचं. खेळायचं? हा. आणि कुठे खेळायचं ते मी तुला सांगते. पण तिथं कसं खेळायचं? त्यांना अडचण झाली तर? हो दे की, त्यांना म्हणावं लेडीज फर्स्ट असते. ए छकुले, रडायचं नाही, लढायचं. येते. सावकाश. पंछी बन उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. रुपाले, चांद मला. हो. उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ. अर्जुन बाळा, ये आला. बस 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 ना, बस बस बस. रुपाली, पाणी आण अर्जुनला. बस बस. थकलास का बाळा? नाही, एवढं नाही काय. हे घ्या भाऊजी पाणी. अहो, दिसला नाही सकाळपासून, कुठं गेला होता? सांगून तरी जायचं. काय काम चाललंय? अहो वहिनी, शेतात पेरणी सुरू केली आपल्या. शेतात पेरणी? हो. बघितलं का रुपाले? बघ किती ग शहाणं लेकरू माझं. वडिलांची शेती बिन पेरणीची राहायला नको म्हणून स्वतः आता त्याच्यात कष्ट करायला लागलाय. भाऊजी, हे करताय हे चांगलंच आहे, पण हे सगळं करताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका अजिबात. अहो वहिनी, काय नाही, लय दिवसांनी काम करतो ना, भारी वाटते. पण बाळा, मी 2 दिवस झालं बघते रे, तू सकाळी उठतो, कामाला जातो, पार उशिरा येतो. थकत असशील ना रे. दम जरा, मी ना तुझ्या पायाला तेल लावून देते. जा बरं, तेल घेऊन ये जरा. राहू द्या मावशी, काय नको वहिनी, काय तेल बिल नका. नाही, राहू द्या, एवढं काय नाही. का रे बाळा, अजून पण तू माझ्यावर रागावलायस का? हो, असं काय नाही, रागाचं काय नाही. वहिनी, जरा पाणी गरम करायला ठेवतं का? आंघोळ करून घेतो, फ्रेश वाटेल जरा. हो, करते. हा, चालेल चालेल. आंघोळ करून घे. आणि रुपाले, त्याच्या आवडीचं मस्त पैकी काय त्याला पाहिजे ते बनवा खायला. अहो नको वहिनी, काय नका आवडीचं करू, जे आहे ते घरातलं द्या, जेवतो मी. असं कसं बाळा? अरे तुझी काळजी मीच घेणार का नाही? म्हणजे घरात दुसरं कोण माझी काळजी घेत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही नाही, असं अजिबात नाही. तू एवढं काम करतो ना म्हणून म्हणले मी. भाऊजी, शेवयाची खीर करू का तुमच्यासाठी? नाही नाही वहिनी, काय करू नका, आवडीचं वेवडीचं जे आहे ते घरातलं द्या, मला खाऊन जायला लागेल परत शेतात. बघितलं का रुपाले, तुला काम लय पडल ना म्हणून म्हणतोय तो. लाखात एक पोरग आहे ग माझं. अहो, कामाचं काय त्यात भाऊजी, 5 मिनिटात करते मी. वहिनी, असं खरंच काय नाही, घरात आहे ते वाढा, मला जायचंय परत. हा भाऊजी, अपर्णाचा फोन आला होता मगाशी, तिला यायला आज रात्री उशीर होणार आहे. जास्त उशीर होईल म्हणली का? हा, म्हणजे 11-12 वाजतील असं म्हणाली. तिने सांगितलं मला, पण तेवढं काही कळलं नाही. काय हा मोहीम आहे काहीतरी असं म्हणत होती ती. बर, पाणी ठेवा आता. ऐक ना बाळ, ना त्याला खीर कर आणि त्या खिरी बरोबर थोडीशी वाईट जास्त कर, म्हणजे माझ्या नादाने खाईल त्यो. हा, करते. देवा पांडुरंगा, काय चाललंय हे, काय कळना झालंय बघ. मावशी, भाऊजी स्वतः शेतात काम करतात, ही किती चांगली गोष्ट आहे ना. आणि मामनजींना कळलं तर किती आनंद होईल त्यांना. बघ ना बाय, दोघं बी कशी आहेत. आप्पी तिच्या काय त्या तत्वांवर आडून बसली, आणि अर्जुन त्याच्या प्रेमावर आडून बसलाय. असं चालू ठेवायला पाहिजे.
उगाचच इतक्या दिवस डोक्याला ताप करून घेत होती. आता बघा माझ्या कशी ती नावाची हायमनी दिसती अडाणी पण फाल्यावाल्यांना पाजील पाली. अरे हे काय चाललंय पुरींचं? अरे हे आपल्या गावातल्या पुरीला शोभत नाही. नाहीतर काय चौकात या मुलींनी खेळ मांडलाय. अहो त्या पुरींच्या आई बापाला नसते अक्कल. आपण बोलून काय होणार रे? असं कसं? आपण बोललं पाहिजे. ए पुरीनो, काय चाललंय का तुमचं? रात्री बेरात्री खेळताय, शोभताय का तुम्हाला? मग आम्ही कुठे खेळायचं? पण मी म्हणतो रात्री खेळायचंच कशाला? गप घरात बसायला येत नाही का? का बरं? आम्ही का घरात बसू? सकाळी काय सांगितलं होतं तुला? सोनाली, तुला क्लास मधनं काढलंय तर यासाठी काढलंय का? चांगला चौकात खेळ मांडलायच की. चला घरला. आजूबाजूला काय चाललंय माहितीये ना तुम्हाला? काय झालं तर? म्हणून काय आम्ही घरात बसायचं का? छकुले, मोठ्या माणसांची असं बोलतात का? लय पुढं पुढं बोलू नकोस. एवढी हिंमत आली कुठं तुमच्यात? पण मी म्हणतो तुम्हाला सांगितलं कोणी इथे खेळायला? कुणी 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 तुम्हाला परवानगी दिली इथं? आम्हाला ना आप्पे, मी अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी सातारा. आप्पे तू काय करती? केशव मामा, अहो तुम्ही सगळे काय करताय? पोरींना खेळू का देईनात तुम्ही? आप्पे अगं तसं दिवस नाहीत राहिला आता. पण यात पोरींची काय चूक आहे? अहो पोरींवर हल्ले होते आत. तशी बी रात्र झाली की गप पोरीने घरी यावं ना. काकी, अहो काय बोलताय तुम्ही? अहो तान्ह्या बाळाच्या ओढीनं किर्र रात्री तुबा कडा उतरणारी हिरकणी इतिहासात अजरामर होते. यमाकडनं सत्यवानाचे प्राण परत सोडून आणणारी सावित्री आपण पुजतो. मग हे सगळं त्यांना का नाही लागू होत? रात्र झाली की पोरींनी गप गुमान घरी यावं हे त्यांना का नाही लागू होत? त्याचं काय ना, बाईने जगावं ते फक्त आई म्हणून, बायको म्हणून, सून म्हणून. तिनं स्वतःसाठी जगायला सुरुवात केली की ते अमान्य नाही का? गाप्पे तू म्हणते ते सगळं बरोबर आहे, पण अगं बाहेरची परिस्थिती बघती ना, अगं घाबरलोय आम्ही. दिवसा डावल्या पुरींच्या कोयत्याने वार होत्यात, खून होत्यात, त्यांचं अपहरण होतंय. ओ पण मग या सगळ्यात पोरींची काय चूक आहे सांगा की? म्हणून आम्हाला त्यासाठी क्लास मधून काढलंय वे. पण हे असलं कशाला करायला पाहिजे? तुम्हाला सगळ्यांनाच हा खेळ माहितीये का? हा ते जिबल्या कधीपासून माहितीये रे? लहानपणापासून बघतोय. माझ्या बहिणी पण हेच खेळ खेळायच्या ना. मी पण खेळले लहानपणी. अहो मॅडम, आपल्या गावातल्या पुरी हेच खेळ खेळतात. आपल्याकडे पोरींच्या खेळातही कुतूहल आहे. एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत उडी मारायची आणि चौकटीच्या बाहेर पाय पडला की आउट. पोरींच्या बाबतीत हेच तर घडतं. पोरी जशा मोठ्या होतात, संसाराला लागतात ना, तशा जबाबदारी त्यांच्या अंगावर पडतात. एका जबाबदारीतून दुसऱ्या जबाबदारीत उड्या टाकायला लागतात. पण आता बास की, अजून किती दिवस हे सगळं? तसं नाही आप्पे, आम्ही काय पुरीला खेळायला नको म्हणतोय का? अहो पण हे असं काही झालं की करता की तुम्ही? अगं नाही ग, ते सगळं काळजीपोटी. अहो मग काळजीपोटी त्या समोरच्या पोराला समजवा ना. पोरीना कशाला डांबून ठेवायचंय? यशा बापू, मॅडम म्हणतात ते अगदी बरोबर आहे बरं का. अहो पोरींनी घराबाहेर पडावं, शिकावं, मोठं व्हावं म्हणून सावित्रीमाईंनी शेणगोटे खाल्ले हो. आणि आपण काय पोरींना घरात डांबून ठेवायचंय वय? अजिबात नाही. त्यांना सुरक्षित वातावरण देणं हे आपल्या हातात आहे. ही आपली जबाबदारी आहे. पण मॅडम तुम्ही कलेक्टर आहे. त्या दृष्टीने मी कामही सुरू केलंय. आजपासून आपल्या गावात गस्त सुरू होणार आहे.
मुलींसाठी काही आपत्कालीन फोन नंबरही दिले जातील. गेल्या काही दिवसात आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडल्या त्या हिथून पुढे घडणार नाही याची पूर्ण जबाबदारी माझी. चिंचुके, जय हिंद मॅम. चिंचुके आणि बाबर हे दोघं इथून पुढे गावात गस्त घालतील. तुम्हाला रात्री बेरात्री कुठलीही अडचण आली तरी तुम्ही या दोघांशी संपर्क साधू शकता. चुकलं माझं. आपली दीदी बरोबर आहे, तुझं लेडीज फर्स्ट असते. हा मग, आणि आता अजिबात घाबरायचं नाही. आपली दीदी तू पण खेळ ना आमच्या सोबत. चल ना. ए चला रे. हो. एक मिनिट. ती नाही खेळणार का? एकदा सांगितलं का नाही ना, ती नाही खेळणार म्हणजे नाही खेळणार. तिला खेळायलाच नाही आणि तिला आवडत सुद्धा नाही खेळायला. आपली दीदी हा, मला नाही येत एवढं खेळता हे. तुम्ही खेळा की मी बघते. घे. अप्पी का नसेल खेळली? अप्पे, काल ते भारी काम केलं सर तू. काल? हा, त्या मुलींसंग नाही का, मी तुला बोलणारच होतो. म्हणजे तू काल होतास तिथं? हा. अर्जुन, कलेक्टर असण्याचा हा मुद्दा आहे बघ. एका रात्रीत कशी गावात गस्त सुरू झाली? तुला खरं सांगू का अप्पे, मी जर पोलीस असतो ना हे सगळं होऊनच दिलं नसतं. भाऊजी, हा ताई, एक काम होतं. हा वहिनी बोला ना. सिलेंडर येणार आहे आज आपला, आणि मी ह्यांच्याकडून पैसे घ्यायलाच विसरले. बरं, किती पाहिजेत? 1100 रुपये. 1100 रुपयाला सिलेंडर? बर, राहू दे, मी देते. हा इथेच. अगं नाही अप्पे, देतो ना मी. अरे ठीक आहे, हे घ्या ताई. अगं आपण हे खूप आहेत, एवढे नाही लागणार आहेत. अहो ताई, असू दे की, ऐनवेळी लागतीलच पैसे. राहू दे. दिले असते. अरे होते म्हणून दिले ना. बरं चला, माझी गाडी आली असेल बाहेर, मी निघते. येते अर्जुन. ताई येते. हो, नीट जा. हो. भाऊजी, तुम्ही हे काही मनाला लावून घेऊ नका बरं का. म्हणजे आपण आणि मुद्दाम नाही केला. माहिती आहे मला वहिनी. आत्ताच ती कलेक्टर असण्याचे फायदे सांगत होती. हा त्यातलाच एक असेल बहुतेक. आहे मी किचन मध्ये. चकुले काय ग? अरे मार काय अजून 2-4. अगं काय 2-4 मार? तू काय लहान राहिलीस वय? तुझं वजन किती झालं माहितीये का? उठ. बरं आपली तिथे गेली. गेली ऑफिसला का ग? बरं हे काम आपल्या दोघांनाच करायला पाहिजे. कसलं काम? हे बघ. बाळ उतर उतर उतर. ह्याचं काय करायचं? अरे तुमच्या खोलीत तर लावायचंय हे. अगं बाळाचं चित्र आहे. म्हणून तर लावायचंय. नाही नाही नको नको, हे चित्र नको खोली. तर मला सांग, तुमच्या दोघांना भांडणं आहेत ना? तुला काय माहिती? मला अख्ख्या आसगावची खबर असते. तू थोड्यावरनच कळते मला. नको तर इकडे तिकडे उड्या मारत असतोस. आणि आता तुझा चेहरा पण लटकल्यासारखा आहे. आहेत का नाही भांडणं? सांग. मग ती भांडणं मिटवली पाहिजेत का नाही बाळा? छकुले, तू सारखा माझ्या मागे तगादा लावलाय. भांडणं मिटली पाहिजेत, भांडणं मिटली पाहिजेत. तुला किती दिली काहीतरी सांगितलंय का नाही? तो आयुष्याने मला कसं नाही माहिती? अगं छकुली, कोणालाच माहिती नाही. कोणाला म्हणजे दाजींना पण नाही? नाही माहिती. मला प्रॉमिस करा दे. प्रॉमिस नाही कोणाला सांग.
कोणाला सांगू नको काय? नाही, मग तू अचानक हे बाळाचं चित्र घेऊन इकडे का आलीस माझ्याकडे? कारण मला मम्मीने सांगितलं. काय सांगितलं? की मला नापी दिदीला बाळ होत नाही म्हणून? अरे नाही ग, तू सांगायला मी काय एवढूच आहे का? मी मम्मीला म्हणलं, मम्मी आप्पी दीदी आणि अर्जुन दाजींमधलं भांडण सोडायचं असलं तर काय करायचं? मग काय बनली मम्मी? ती म्हणली की त्या दोघांना बाळ झालं पाहिजे, मग त्या दोघांची भांडणं सुटतील आणि आपोआप एकत्र येतील. आणि तरी बी एकत्र नाही आले तर? शेषा, असं नाही बोलायचं. अर्जुन आणि आप्पी एकत्र आलीच पाहिजे. चिकुल्या रडायचं नाही बाळा. नाही रडायचं नाही. बरोबर ठीक आहे आपण लावू हे चित्र लावू आपण तिथं खोलीत. हा चल चल चल. चिकटपट्टी डिंक बिंक काय आणलंय का? अरे तुझं एवढं मोठं घर, त्यात चिकटपट्टी डिंक पण नाही. चल बाई चल, रडायचं नाही, लावू ना चित्र आपण. हा सांग, कुठे लावायचं चित्र? आप्पी दीदी उठल्या होत्या, तिला दिसलं अशा ठिकाणी लाव. एक काम कर, तिथे लाव. इथं लावायचं? बर. शकुले, मला एक सांग, असं बाळाचं चित्र लावलं की बाळ होतं का? मग काहीतरी बोलते. अरे खरं, तू लावून तर बघ. आप्पी दीदी, तू सांगून टाक की ग लवकर. हा ठेवा. अगं आया सुजा, त्या जगदीश पाटलानं केवढा जंगी कार्यक्रम घेतलाय. तुझ्यापर्यंत बातमी आली नाही वाटतं? अख्ख्या गावाला जेवण, डॉल्बी, हे जर असं चालू राहिलं ना तर पुढच्या पंचवार्षिकला अवघड आहे बरं तुझं. ए बांटे, थोडं गप ठेव. ठेव फोन. नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की आता आपण बी कार्यक्रम घेतला पाहिजे, आणि तो बी ह्या जगदीश पाटलापेक्षा मोठा. काही गरज नाही. अरे गरज नाही असं कसं? इथंच चुकतं आपलं. कार्यक्रम तर घेतलाच पाहिजे, नाहीतर त्या जगदीश पाटलाला लोक सरकार म्हणते. चालणार आहे का तुला? काय करायचं? निमित्त काही बी चालते. हा, फक्त कार्यक्रम ह्यांच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आपल्या डॉल्बीनं आजूबाजूची किमान 4 गावं तरी आदरली पाहिजेत. हो आमदार साहेब, अहो कुठं हरवले? काय वेगळा विचार सुरू आहे का काय? हा, जरा वेगळा विचार चालू. पैसा नाही. चल रे, बघूया आपलं काहीतरी. अरे खरंच, एवढ्या दिवसापासून टेंडर पण आली नाहीयेत नवीन. आणि ती आपली कलेक्टर झाल्यापासून डोळ्यात तेल घालून कामं करते. पण तुझ्या काहीतरी करायच लागणार आपल्याला. हे असं बसून चालणार नाही. काय करायचं? टेंडर आपणच घ्यायची, पण नाव बदलून. म्हणजे टेंडर भरताना देऊ कोणाच्या बी नाव टाकून. आणि तसं बी आता जो कमी पैशात काम करेल टेंडर त्यालाच मिळते. अरे वांट्या, अरे ही करू की आपण एकदा पैसा येऊ दे. अख्खा सातारा आदरल एवढी मोठी डॉल्बी लावू आपण. चालते, मी लागतो कामाला. तू नको टेन्शन घेऊ. लाग कामाला. ओ बहिणी, जास्त उपकार मनात आणू नका अजिबात. हो चिंचुके माझ्यासाठी किती वेळा उभं राहिलं माहितीये का तुम्हाला? हा मग हा, काळजी घ्या. बरोबर लवकर येतो की. असं नाही येत नुसतं भेटायला, तुमच्या हातचं मटण खायलाच येतो. हा हा, आराम करा, देतो त्याकडे. हा पिल्लू, मी नंतर करतो फोन तुला. बाय. बोलायचं की चिंचुके, थांबला असतो ना मी. साहेब तुम्ही आलाय ना, तिच्याशी नंतर बोलतो. चला पोलीस स्टेशन मध्ये बसून गप्पा मारूया. नाही, आत नको चिंचुके, इथं बाहेर थांब. तुम्ही एवढा कशाला विचार करताय? चिंचुके, मी पहिला पोलीस असेल का रे? एकाच चौकीत इंचार्ज पण कैदी पण. तुम्ही मागचं कशाला उघडत बसताव? या चौकीत जर परत आलो ना तर पोलीस म्हणूनच येईल, नाही तर नाही येणार. ती पण लवकरच होईल बघा. तो फक्त वटपौर्णिमेचा पुरावा आहे का नाही, तो जरा बाजूला हल्ला पाहिजे. बघा तुमची निर्दोष सुटका होती का नाही. ते कधी होते काय माहिती. तोपर्यंत काम पाहिजे बाबा हाताला काहीतरी. आता कसलं काम करताय? मस्तपैकी सुट्टीत आराम करा की. नको बाबा, घरात बसलं ना डोक्यात वेगवेगळे विचार येतात. आता मग काय तुम्ही दुसरं काम करणार आहे वे का नोकरी करणार आहे? बघू ते. अरे चिंचुके, तुला ते पैसे द्यायचेत ना साळवीला दिलेले? कसले बेलचे? ते मी नाही दिले, डिपेंड दिलेत. काय? हा, त्याच्याकडे कुठले आले एवढे पैसे? डिपेंडॉन म्हणलं मी सगळी अरेंजमेंट केली आणि मग डिपेंडच दिलेत पैसे. किती पैसे दिले ते? अहो 50,000 रुपये दिलेत.
अरे चिंचुके सांगायचं ना मला आधी. अहो साहेब, मला वाटलं दिप्याडॉनने तुम्हाला सांगितलं असेल. तू एक काम कर चिंचुके, मला वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी फसवलं ना, त्या माणसाची माहिती काढ फक्त. मी दीपाला भेटतो. हा त्याला सुट्टीत देत नाही, काढतो लगेच माहिती बघा.